आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। ग्रामपंचायत व पाटबंधारे विरोधात दुधोंडीच्या शेतकरी कुटुंबियांचे पलूस तहसील समोर उपोषण। पलूस तालुक्यातील दुधोंडी ग्रामपंचायत व पाटबंधारे विभाग किर्लोस्करवाडी यांनी विनापरवाना अनधिकृत शेतजमिनीतून 13 फूट रुंदीचा खडी व मुरमीकरणाचा रस्ता केला, असा आरोप करत दुधोंडी येथील शेतकरी सुहित हिंदूराव जाधव यांनी पलूस तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी 1 मे पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे। याबाबत माहिती अशी की दुधोंडी येथील शेतकरी सुहित जाधव यांची गट नंबर 976 मध्ये 22 गुंठे शेती आहे। या शेतीच्या बाजूला पाटबंधारे विभागाचा पोट कॅनल जातो। या कॅनल जवळून 5 फुटाचा रस्ता असताना काही लोकांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जाधव यांच्या शेतातून कोणीतरी परवानगी अथवा जमीन अधिग्रहित केली नसतानाही जाधव यांच्या अनधिकृतपणे जमिनीचा ताबा घेत त्या जमिनीतून अनधिकृत 13 फुटाचा रस्ता केला आहे। याची कोणतीच पूर्वकल्पना शेतकरी कुटुंबास दिली नाही। ही बाब बेकायदेशीर असून संबंधित सदर जमिनीतील रस्ता रद्द बातल करावा, या मागणीसाठी सुहित जाधव व कुटुंबीय यांनी गेली 2 दिवस तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू ठेवलं आहे। 976 मधील शेतजमीन या ठिकाणी आमची 22 ही गुंठे जागा आहे। या ठिकाणी पाटबंधारे विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांनी रोड करायचा घाट घातला, तेव्हापासून आम्ही तो रोड होऊन देत नव्हतो। ते म्हणले सरकारी मोजणी आणा आणि तुम्ही तुमची रोड काढून घ्या। त्याप्रमाणे आम्ही सरकारी मोजणी आणून त्या ठिकाणी कंपाऊंड केले, पण वारंवार ते अधिकारी खोटी माहिती देत होते। आम्ही त्यांना दोन्ही विभागाला एकच आमचं मागणं आहे की तुम्ही ही जागा कशी अधिग्रहण केली, कोणत्या नियमाखाली अधिग्रहण केली, त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या फंडातून रोड टाकला, तुम्ही वर्क ऑर्डर तुम्ही इस्टिमेट आम्हाला मिळावे, यासाठी आम्ही 2018 पासून त्यांना माहिती अधिकाऱ्याखाली माहिती मागतोय। त्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही आहे। आणि ज्यावेळी आम्ही भूमी अभिलेखकडे जातोय त्यावेळी भूमी अभिलेख म्हणते की आम्ही ज्या तुम्हाला खुणा दाखवलेल्या आहेत त्या खुणा फायनल आहेत आणि ह्या खुणा फायनल आहेत, म्हणून त्यांनी 30 तारखेला मी उपोषण बसताना तहसीलदार मॅडमनी त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी परत आम्हाला पत्र दिलं की आम्ही जी मोजणी करून दिलेली आहे योग्य आहे म्हणून। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची जी 5 फूट जागा तुम्ही अधिग्रहण करण्याचा घाट केलता किंवा तुम्ही जी डॉक्युमेंट आम्हाला वारंवार खोटी देताय, तर तुमची जी काय फायनल डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला इथं आणून द्यायची, त्याशिवाय आम्ही उपोषणार्थी उठणार नाही। दुधोंडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गट नंबर 976 मध्ये 22 गुंठे जमीन आमचे 5 भाऊ यांच्या वडिलोपार्जित मालकीचे असून या जमिनीमध्ये अनधिकृतपणे दुधोंडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचारी आणि संबंधित सरपंच उपसरपंच यांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय जमीन संपादनाचे अधिग्रहणाचे नियम न पाळता अधिकृत कोणत्याही पद्धतीची वर्क ऑर्डर सादर न करता बेकायदेशीररित्या रस्ता केलेला असून त्यामधील माझ्या स्वतःच्या 22 गुंठे जमिनीमधील 5 फूट जमीन ही कोणत्याही पद्धतीची संपादन न करता त्यांनी अधिक्रमित केलेली आहे। ती जमीन भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी करून त्या ठिकाणी आमच्या हद्दीमध्ये आहे हे सांगितलं असताना त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं बेनियम तो केलेला रस्ता काढून घ्यावा, यासाठी सुहित हिंदूराव जाधव हे या ठिकाणी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे रोजीपासून आज दुसरा दिवस आहे।